नमस्कार, मी वरुणाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक छानसा जादुई सॉस बघणार आहोत, ज्याला आपण म्हणू की मॅजिक सॉस। मी तुम्हाला शिकवणार आहे। ज्यांना कुणाला चिंच चालत नाही अशांना पण ते खाता येईल, ज्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो त्यांच्यासाठी पण। आणि मी त्याला म्हणत असते की म्हणजे मॅजिक का म्हणते, तर तुमचं जर काही बिघडलेलं असेल घरातलं, म्हणजे भाजी बिघडली आहे, वरण बिघडलं आहे, काही कालवण तुमचं बिघडलं आहे, तर एक चमचा तुम्ही त्यात टाका आणि ती तुमचं व्यवस्थित होऊन जाईल। तर बिगड़ी हुई बात बना सकता है। तर असं हे माझं मॅजिक सॉस तुम्हाला मी आता शिकवते। सॉस आपण जे बनवू ते तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकता, म्हणजे पोहे आहे, उपमा आहे, धपाटं आहे, धिरडं आहे, थालीपीठ आहे, डोसा आहे, इडली आहे, कशाही सोबत पराठ्याबरोबर तुम्ही ते सर्व करू शकता आणि आवडीने खाऊ शकता। या मॅजिक सॉससाठी आपल्याला लागणार आहे 4 रसरशीत लिंबांचा रस, मीठ, लाल तिखट, हिंग, पाव किलो गूळ आणि त्याच्यामध्ये ॲड करायला थोडंसं पाणी। सर्वप्रथम आपण हा पाव किलो गूळ घेऊया एका भांड्यामध्ये आणि हा गूळ बुडेल इतपतच आपण त्यात पाणी घालणार आहोत। हे बघा, आणि ह्याला एक आता उकळी येऊ देऊयात। याला छानशी उकळी आलेली आहे, तर हे आपण आता काढून घेऊयात। आणि हे जेव्हा थोडंसं थंड होईल, एक 10 मिनिटांनी ह्याच्यामध्ये आपण बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहोत। हा जो आपण गुळाचा पाक बनवला, हा बऱ्यापैकी आता थंड झालेला आहे। तर ह्यामध्ये आता आपण टाकूयात हा आपण काढलेला 4 लिंबांचा रस। 4 लिंबाचा रस आपण ह्यात घातलेला आहे। त्यानंतर आपण घालणार आहोत हिंग, चवीनुसार मीठ, आणि तिखटाचं प्रमाण पण तुमच्या आवडीनुसार आहे। तुम्हाला जर जास्ती तिखट आवडत असेल तर तुम्ही अजूनही एखादा चमचा कमी जास्ती करू शकता। तर या ठिकाणी हा माझा मॅजिक सॉस तयार आहे। तर हा मॅजिक सॉस तुमचा तयार आहे, जो आपण बाटलीमध्ये भरून ठेवू शकतो। गुळासारखाच हा साखरेचा पण करता येतो, आणि थोडासा आणखी ॲडव्हान्स तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्यामध्ये चाट मसाला ॲड करू शकता, धणेपूड ॲड करू शकता, जिरेपूड ॲड करू शकता। हा मॅजिक सॉस तुमचा रेडी आहे। ह्यामध्ये तुम्हाला आणखी जर काही ॲडिशनल करायचं असेल तर ह्यात तुम्ही चाट मसाला घालू शकता, धने जिरेपूड पण घालू शकता। चवीला एकदम छान लागतो आणि कशाही बरोबर खाता येतो, आणि फ्रीजमध्ये ठेवला तर 4 महिने जशाला तसा राहतो। हा जर मॅजिक सॉस तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। करून बघा आणि कळवा।